नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं जाऊ तर असं वाटते सगळा एपिसोड निवेदिताच्या अवतीभोवती आहे. म्हणजे तिलाच एकटीला समजे असं मला थोडीशी फिलिंग आलेली. पण ठीक आहे, जे पण आहे रायटरने लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे राधाकिशाला घरातून बाहेर काढण्याचं, शिक्षा देण्याचं, डायरेक्ट कालकोठरी इथपर्यंत सगळा मॅटर जाणार आहे. आणि इकडे स्वप्नाला अद्दल घडवण्यासाठी राधाकिशाच्या बरोबर भैरवीची ही धडाकेदार एंट्री होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत निवेदिता इकडे सगळ्यांना सांगत असते, हे बघ भैरवी, मला माहिती आहे अनिश चुकलेला आहे, पण तूही एकदा विचार कर ना, स्वप्नाने आत्ताच तुला सगळं का सांगितलं? कारण की तिला समजून चुकलं आहे की अनिश तिच्या बाजूने नाही आहे. पहिले तिने अनिशला चितवण्याचा प्रयत्न केला, पण अनिश चितला नाही. पण तुला आता हुशारीने काम करायला लागेल. जर तुम्ही एकत्र राहिले ना तरच तुम्ही तुमची फॅमिली वाचू शकता, नाही तर तुमच्या हातातून तुमची फॅमिली आरामात निसटू शकते. म्हणून आता तुमचं लक्ष तुमच्या फॅमिलीकडे असायला पाहिजे, बाकी कशाकडेच नाही, हे आठवण ठेव. तेव्हा सगळे तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. इकडे लगेच ही राधाकिशाच्या जवळ येतात आणि म्हणायला लागतात, काय हो, मला एक सांगा, त्या मोदकाच्या टेम्पोमध्ये विषारी मोदक मिळवले होते, हे फक्त मला आणि माझगावकरांना माहिती होतं, बाकी कोणालाच याची जाण सुद्धा नव्हती. मला सांगा ना, तुम्ही हे सगळं कसं केलं आणि मुलांना कसं सांगितलं की मुलांची शपथ घेऊन या सगळ्या गोष्टी तुम्ही माझगावकरांकडून कशा काय काढून घेतल्या? तुम्ही या सगळ्यामध्ये सामील होता हे मला माहितीच आहे, पण हे सगळं तुम्हाला या परिस्थितीमध्ये कोणी करायला सांगितलं ते मला सांगा, नाही तर आता तुम्हाला मी जेलची हवा खायला कमी जास्त करणार नाही. तेव्हा राधा म्हणतात, नाही 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 मॅडम, प्लीज प्लीज आम्हाला माफ करा, आम्ही असं काहीच करू शकत नाही, आमचं तरी एवढं डोकंच नाहीये हो. ती स्वप्न आहे ना, तिनेच आम्हाला भडकवलं होतं आणि तिनेच आम्हाला सांगितलं होतं की भैरवी आणि माझगावकरांमध्ये तुला असे काही करायचं आहे की ते सासू सासरे आणि सून एक दुसऱ्याचं तोंड सुद्धा बघणार नाही, आणि त्याच्यामुळे आम्ही हे सगळं केलं आहे. आमच्या याच्यामध्ये काहीच नाही आहे, प्लीज आम्हाला माफ करा, आमची याच्यामध्ये काहीच चूक नाही. तेवढ्यात मामा म्हणतात, अच्छा असं आहे का, मग आता एक काम करा, या दोघांना घराच्या बाहेर हाकलून द्या, या लोकांना इथे ठेवायची बिलकुल गरज नाही. तेव्हा ते म्हणतात, सॉरी भाऊजी, आम्ही खरंच काही केलं नाही, नका ना एवढे आमच्यावरती जुल्म करा, आम्ही खरंच चुकीचं नाही आहोत. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, नाही माझगावकर, आता आपल्याला यांना शिक्षा देता कामा नये. मला मान्य आहे यांना घरातून बाहेर काढायची गरजच आहे, पण जर आपण आता यांना बाहेर काढलं ना तर ते स्वप्नाशी हातमिळवणी करतील आणि पुन्हा तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करतील. म्हणून आता एक गोष्ट आठवण ठेवा, मी जी शिक्षा ठरवेल ना तीच तुमची होणार आहे. आणि भैरवी, तू सांग आता तुला काय करायचं आहे? तुला स्वप्नाला जिंकवायचं आहे की स्वतः जिंकून स्वप्नाला अद्दल घडवायची आहे? तेव्हा भैरवी ही थोडा विचार करायला लागलेली असते, तर दुसरीकडे स्वप्ना खूप खुश असते. तेव्हा ती म्हणते, फायनली आता हे लोक मला सांगतील की भैरवीचा संसार उद्ध्वस्त झाला, तिला त्या घरातून हाकलून दिलं. खरी मजा तर तेव्हाच येईल ना जेव्हा भैरवीचं सगळं उद्ध्वस्त होईल. पण हा राधा आणि किशा अजून येत कसे नाही, यांनी मला अजून अपडेट कशी दिली नाही? तेवढ्या दाराची बेल वाजते. तिथे राधा किशाला बघून स्वप्ना खूप खुश होते आणि म्हणायला लागते, आत या ना आणि मला एक एक गोष्ट सांगा की काय काय घडलं आहे, कसं भैरवीने तमाशा केला, अनिशची बँड वाजवली आणि त्या दोघांचा संसार कसा मोडला, माझगावकरांना ही सगळं काही तमाशा झाला असेल ना, मला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये कळली पाहिजे. बोला ना, तुम्ही एवढे शांत का आहेत? त्या दोघांच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. तेव्हा भैरवी तिथे येते आणि म्हणते, मी सांगते का तुला आमच्या घरामध्ये काय काय झालं आहे? तुने मला उद्ध्वस्त करण्यासाठी जे काही प्लॅनिंग केलं होतं ना ते सगळं आता उघड तर झालंच आहे, आणि त्याच्यामुळे तुला जे पाहिजे होतं ना ती एकही गोष्ट झाली नाही. तेव्हा ती विचारते, हिला तुम्ही इथे का आणलं आहे? तेव्हा ती म्हणते, तिला नाही, मी त्यांना इथे घेऊन आली आहे. आणि तुझा सगळा काळा चिठ्ठा खोलायला तुला लाज वाटली नाही का ग हे सगळं करताना? तेव्हा ती म्हणते, मला कसली लाज वाटायला पाहिजे, मी सगळं काही खरं खरंच सांगितलं आहे. तुझा नवरा साधा तुला टिकवताही आला नाही, म्हणून तर अख्खा दिवस माझ्या इथे तो पडीक असायचा आणि तू आता मला शिकवणार. तेव्हा भैरवी म्हणायला लागते, अच्छा तुम्ही लोक आता काही करणार नाही का? तर मला सांगा, तुम्हाला जर हेच करायचं नसेल ना, जर हिला शिक्षा द्यायची नसेल तर तुम्हाला कालकोठरीमध्ये
बंद करायची निवेदिता मॅडमनी सोय केली आहे. मग मी त्यांना फोन करते तेव्हा ते म्हणतात नाही 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 भैरवी, आम्ही असं काहीच करणार नाही, आम्ही तर आमच्या गोष्टी खूप छान प्रकारे हँडल करू. तेव्हा ती म्हणते हे काय मला शिक्षा देणार आणि हे कोण लागून गेले आणि तूही कोण लागून गेली ग मला शिक्षा करणारी. मला काय करायचं आणि काय नाही ना हा माझा सर्वस्व निर्णय आहे. तेव्हा भैरवी म्हणते अगं तुला लाज वाटायला पाहिजे, तूने जे केलं आहे ना त्याचे परिणाम आता तुला भोगायला लागतील म्हणजे लागतील आणि ते खूप चांगल्या प्रकारे लागतील. तुने माझं घर माझ्या सगळ्या गोष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केला होता ना, मग आता याची शिक्षा तर तुला होईलच. जेलमधून तू बाहेर आली होती हे आठवण ठेव. त्यानंतरही तुने एवढ्या खालच्या थराला गेली. तुला खरंच लाज वाटत नाही का ग की तू अशी निर्लज्जच आहेस, जे तुला वाटेल ते करायचं असतं. राधाकिशा जर तुम्ही आता तुमच्या कामाला लागले नाही ना तर गाठ माझ्याशी असणार आहे. आत्ताच्या आत्ता इज्जत थोबाड फोडा आणि तिघावी एक दुसऱ्याला एवढ्या कानाखाली मारायच्या आहेत ना जोपर्यंत सगळ्यांची अद्दल घडत नाही. तेव्हा ती म्हणते हे मला मारतील, एवढं कोण लागून आले जे मला हात उचलतील. तेव्हा भैरवी म्हणते थांबा जरा मी फोन लावूच का. तेव्हा ती म्हणते नाही 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 सुनबाई आम्ही काही बोललोच नाही हो, थांब जरा. राधावा मी लगेच त्यांची चप्पल काढतात, हाताच्या बांगड्या नीट करतात आणि सनसनीत एक तिला कानाखाली मारतात. तेवढ्यात स्वप्नाही येते आणि इकडे किशामामांना सनसनीत लावते. किशामामा चिडतात आणि राधामामींना सनसनीत लावतात. तेव्हा राधामामी पुन्हा स्वप्नाचं तोंड फोडायला सुरुवात करतात. इकडे स्वप्ना मामांना मारते. या सगळ्यांचं जोरदार गोल गोल फिरवून एक दुसऱ्याला कानफाड शिकवणं चाललेलंच असतं. तेव्हा भैरवी म्हणते थकले का, अहो कंटिन्यू राहू दे, नाही राहिलं तर मी पोलिसांना फोन करू शकते. इकडे सगळ्यांचं कंटिन्यू सुरू झालेलं असतं. पण तेवढ्यात स्वप्नाला चक्कर येते आणि ती तिथल्या तिथे कोसळते. ते बघता भैरवी म्हणायला ते एक काम करा राधा, मी आत्ताच्या आत्ता पहिले पाणी घेऊन या, म्हणजे मग आपण नंतर बघू. किशामामा पाणी प्यायला जात असतात तेव्हा भैरवी त्यांच्या आतून पाणी खेचून घेते आणि म्हणते ते पाणी पिण्यासाठी नाही तोंडावर मारण्यासाठी आणले. भैरवी तिच्या तोंडावरती पाणी मारते आणि म्हणते काय ग तू तर माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होती ना, एवढूशा कानफडामध्ये तुझी हालत खराब झाली का. आता तर तुला आयुष्यभर काळ कोठरीमध्ये राहायचं आहे, तेव्हा तुझं काय होईल याचा तू विचार कर. तेव्हा ती म्हणते हे बघ तूने माझा बिझनेस हिरावून घेतला आहे. तेव्हा भैरवी म्हणते अय मी तुझा बिझनेस हिरावून घेतला नाही, तूने सगळी स्वतःहून माती केली आहे. पहिली गोष्ट तुझं 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि तुझ्या चुकीमुळे तू ते स्वतःहून गमावलेलं आहे. त्यामध्ये माझा काहीच दोष नाही आहे, म्हणून उगाच माझ्यावरती आळ टाकू नको. आणि तसंही राजन तुझ्याबरोबर काम करणार नव्हता हे तुला सुद्धा माहिती होतं, कारण की तू वेळेवरती मोदक देत नव्हती, तुझी क्वालिटी खराब झाली होती, तू फक्त पैशासाठी ते काम करत होती. तेव्हा ती म्हणते मग तू पैशासाठी काम करत नाही का. तेव्हा ती म्हणते मीही पैशासाठीच काम करते, पण मी त्याच्यामध्ये जीव ओतला होता आणि मी सगळं काम खूप छान प्रकारे केलं होतं. त्याच्यामुळे तर माझ्याजवळ कस्टमर होते आणि माझ्या मोदकांची एवढी खप होती. पण तू तर निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळली, तुला एकदाही लाज वाटली नाही का ग. एवढ्या लोकांना विषारी मोदक देताना जर एखाद्याचा तरी जीव गेला असता तर तुझं काय झालं असतं. ऑलरेडी तू बेलवरती आहेस आणि तुने तरी सुद्धा माझ्यावरती आणि अनिशवरती जीव घेणं हल्ला केला. आता तू आयुष्यभर काळ कोठरीमध्ये राहशील हे आठवण ठेव आणि यावेळेला तुला काय मी सोडत नसते हे तुम्ही सुद्धा आठवण ठेवा. ती तिला तिथेच पाडते. तेव्हा ती म्हणायला लागते राधाकिशा तुम्ही चलताय का, तुम्हाला पुन्हा जेलची हवा खायची आहे. ते दोघं लगेच तिच्या बरोबर मागोमागच निघून जातात. हे सगळं झाल्यानंतर स्वप्नाला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे इकडे अनिश आणि या तिघांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा लगेच निवेदिता मॅडम म्हणतात अनिश तू जा आणि एकदा तुझ्या बाबांशी बोलून घे. अनिश लगेच मामांच्या जवळ जातो आणि म्हणतो बाबा मला माहिती आहे मी आयुष्यामध्ये खूप साऱ्या चुका केल्या आहेत, तुम्ही मला खूप साऱ्या संध्या सुद्धा दिल्या आहेत, पण माझ्याकडून एकाही संधीचं सोनं झालं नाही. पण यावेळेला मला शेवटची संधी द्या, खरंच यावेळेला मी काही चुकीचं वागणार नाही. तेव्हा मग म्हणतात आता तुझा बाप आहे ना हा म्हातारा झाला आहे, तुला दरवेळेला कोणती ना कोणती संधी देतो आणि दरवेळेला तू आम्हाला त्या संधीमध्ये एक नवीन धक्का देतो. खरंच आता माझ्यामध्ये कॅपॅसिटी राहिली नाही तुझे धक्के सहन करायची. तेव्हा ते म्हणतात हे बघा माझगावकर तुम्ही इथेच चुकत आहात, आपली मुलं चुकतात पण आपण तर त्यांचे पेरेंट्स असतो ना, आपण आपल्या मुलांसाठी वाटेल ते त्याग करतोय, पण कधीतरी त्यांचा मित्र होऊन ही बघा ना की त्यांना काय आवडतं काय नाही हे सुद्धा आपणच समजून घ्यायला पाहिजे ना. मग एकदा मुलाचा विचार करा आणि त्यानुसार जगा ना. तेव्हा ते म्हणतात हो मी सुद्धा चुकलो असेल
पण तरीसुद्धा अनिशला संधी देण्याची आता माझ्यात हिंमत राहिली नाही. तो दरवेळेला सारखंच करायला लागला आहे. तेव्हा ते म्हणतात, हे बघा माजगावकर, मला सगळं समजते, पण अनिशला तुम्हाला संधी देणं तर गरजेचं आहे ना. तुमचाच मुलगा आहे, मग त्याच्या आवडीनिवडी तर आपल्याला जपायला पाहिजेत ना. तुम्ही त्याच्या बाबतीत थोडं का होईना चुकीचं तर वागले आहात ना. मग त्यालाही एखादी संधी दिलं तर चांगलं होईल ना. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि म्हणायला लागते, मी त्या स्वप्नाला चांगलीच अद्दल घडून आली आहे. मला नाही वाटत आता ती आपल्या पुन्हा मार्गी लागेल. तेव्हा निवेदिता मॅडम म्हणतात, हे तर तू खूप मस्त केलं. आता तुम्ही एकजूट आहात ना, हे तिला समजेल ना, तेव्हा ती तुमच्या नादीही लागणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा ढवळाढवळ सुद्धा करणार नाही. त्या लगेच आत जातात आणि अनिशचा कॅमेरा घेऊन येतात. तेव्हा अनिश म्हणतो, हा तर माझा कॅमेरा आहे ना, तुम्हाला कसा मिळाला. तेव्हा ती म्हणते, मला मुलांनी सांगितलं होतं की तू खूप चांगल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतो आणि खरंच अनिश हे तुझं पॅशन आहे. तू या सगळ्या गोष्टी विसरून गेला होता. खरं म्हटलं तर अनिश, तुला तुझं स्वप्न जोपासायला पाहिजे, कारण की हे तुझं पॅशन आहे. जेव्हा तू तुझ्या आवडीचं काम करतो ना, तेव्हा ते तू मनापासून करतो आणि ते काम जेव्हा मनापासून होतं ना, तेव्हा आपल्याला मनामध्ये काहीच गिल्ट राहत नाही. आणि भैरवीला खाली पाडण्यासाठी तू वाटेल त्या थरावरती गेला होता. त्या बेटर तू तुझ्या स्वप्नांना जोपासलं तर हे तुझ्यासाठी चांगलं असेल आणि बाकी सगळ्यांसाठी सुद्धा. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही म्हणताय ते अगदीच बरोबर आहे. मी माझ्या स्वप्नाचा विचारच करणं सोडून दिलं होतं. म्हणजे इगो माझ्यासाठी इतका मोठा झाला होता की मी माझ्या आवडीनिवडी आणि बाकी सगळ्या गोष्टी खरंच विसरून गेलो होतो. ही माझी सुद्धा खूप मोठी चूक आहे. तेव्हा ते म्हणतात, आता तू तुझं स्वप्न जोपास आणि हे सगळं कर. तेव्हा तो म्हणतो, नक्कीच. हे ऐकल्यानंतर मामाही खुश होतात आणि म्हणतात, पण चांगली गोष्ट आहे, म्हणजे देर आहे पण दुरुस्त होय, कारण की आता तरी अनिश चांगल्या मार्गाने पैसे कमवेल. तेव्हा तो म्हणतो, हो बाबा, खरंच हे खूप छान झालं आहे. तेवढ्यात इकडे भैरवी म्हणायला लागते, खरंच अनिश, माझी सुद्धा चूक झाली. मी माझे स्वप्न माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढी हरवून गेली होती ना, की तुझे स्वप्न आणि तुझ्या गोष्टींवरती आम्ही नेहमी निग्लेक्टच केला आहे. तेव्हा ते म्हणतात, आता सगळं छान आहे ना, तुम्ही एक दुसऱ्याच्या बरोबर आहात, तर तुमचा तिघांचा मी एक या कॅमेऱ्याने फोटो काढतो. अनिश लगेच त्यांना कॅमेरा देतो आणि म्हणतो, काढा, आमच्या तिघांचा फोटो काढा. त्या तिघांचा एक छान फोटो काढला जातो. तर दुसरीकडे इकडे गार्गी म्हणत असते, फायनली हा फोटो बघून तर त्या स्वप्नाला अक्कल आली असेल की तिची आता इथे डाळ शिजणार नाही. तिची चांगलीच वाट लावली आहे आपण सगळ्यांनी. आता तिला समजेल की तिचं इथे काहीच होऊ शकत नाही. पण तुम्ही दोघं एवढं शांत का आहात. तेव्हा ते म्हणतात, हा फोटो कोणी काढला तू सांगा मला. तेव्हा ती म्हणते, माझ्या मावशीने काढला, त्यात एवढं काय झालं. तेव्हा ते म्हणतात, म्हणजे त्या या फोटोमध्ये नाही आहेत ना. मला सांगा, माऊचा राग कोणी शांत केला. माऊ आणि काकांमधले भांडण कोणी सोडवले. सगळं काही निवेदिता आजीने सोडवलं आहे ना. पण तरीसुद्धा त्या आमच्या आजी अजून झाल्या नाही. तेव्हा ती म्हणते, मला तुमचं सगळं म्हणणं पटते बाळांनो, पण ही छोटी गोष्ट नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, छोटी गोष्ट नाही आहे म्हणून तर आम्ही तुझी हेल्प मागतोय ना. पण गार्गीताई, तुला तरी पटते ना की त्या आमच्या आजी व्हायला पाहिजेत. तेव्हा ती म्हणते, मला तुमचं म्हणणं ऐकून ते पटत तर आहे, पण हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, हो आम्हालाही समजते, पण काहीतरी तर मार्ग काढायला लागेल ना. तुला नाही वाटत का त्यांनी आमच्या घरामध्ये राहावं आणि आपण सगळे सुखाने आणि आनंदाने राहू. तेव्हा ती म्हणते, हो, पण माऊ तर तुम्हाला माहिती आहे ना कशी आहे. या गोष्टींवरती ती कशी रिॲक्ट करेल ना याचा काही अंदाज लावता येत नाही. तशी ती प्रेमळ आहे, समजून घेते, पण एखादी गोष्ट जर वेगळी असेल ना तर तिला समजवणंही कठीण असणार आहे आणि मला नाही वाटत हे सगळं आपल्याकडून होऊ शकत. तेव्हा ते म्हणतात, हेच तर मेन प्रॉब्लेम आहे. आता पण काय करायचं हा मेन प्रॉब्लेम आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात मुलं चर्चा करत असतात, आपल्याला असं काहीतरी करायला लागेल ज्यामुळे त्यांचं प्रेम त्यांना समजून येईल, कारण की त्यांच्या दोघांचंही एक दुसऱ्यावरती प्रेम नाही. तेव्हा गार्गी म्हणते, ठीक आहे, आपण काहीतरी प्लॅनिंग करू आणि त्यानुसार पुढचं गेम घेऊ. ते लोक लगेच एका बॉलमध्ये असं सर्पेचं पाणी घेऊन येतात आणि म्हणायला लागतात, आपण इथे पाणी टाकू. जेव्हा माऊ बाहेर येईल ना तेव्हा खरी मजा येऊन जाईल. ते लगेच तिथून जोरजोरात आवाज यायला लागतात, आजोबा आजोबा, निवेदिता मॅडम निवेदिता मॅडम. तेव्हा लगेच ते तिकडून पळत पळत निघून जातात. तेव्हा अजून कोणी नाही तर भैरवी तिथे येते आणि अनिशच्या जवळ येऊन पोचते. अनिश आणि भैरवी एक दुसऱ्यामध्ये हरवून जातात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता या तिघांमुळे अजून काही नाही तर अनिश आणि भैरवीची लव्ह स्टोरी तरी चांगली होत चालली आहे. खरंच आता तरी यांचा रोमॅन्स पुन्हा बघायला मिळेल का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.